गुड इव्हिनिंग. दिवस मावळला आहे. साधारणतः बहुतेक 6 वाजले असतील. जुनी लोक बोलायची वरती बघल्यानंतर त्यांना समजायचं किती वाजलेत काय वाजलेत. जुनी लोक पण गेलीत आणि ती टेक्निक पण गेली लोकांची. काय ना की आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, पण जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं. प्रत्येक गोष्ट आपण अशी करू तशी करू वाटत असते प्रत्येकाला, पण तेवढं सोपं नाही आहे ते जेवढं आपण विचार करतो. तसंच बाहेर राहणं पण तेवढं सोपं नाही. सुरुवातीला वाटत असते नवीन नवीन ह्या आपण सर्वाईव्ह करू या गोष्टीचं काय. आणि ज्यावेळी आपण खरंच घर सोडून बाहेर राहायला येतो ना, त्यावेळी खरं कळते आपल्याला कशा आहे दुनिया, काय कशा आहे काय कशा आहे. सगळ्या गोष्टी स्वतःला ज्यावेळी कराव्या लागतात त्यावेळी मला अवघड वाटायला चालू होते. सगळं गेले 8 महिने झाले मी स्वतः बाहेर आहे. मला माहिती आहे बाहेर आल्यावर काय होते काय नाही होत. नाही भावा, एवढं सोपं नाही आहेत त्या गोष्टी. जेवढ्या सोप्या दिसतात ना तेवढं सोपं नाही आहे. घरी असल्यावर कसं असतं, सकाळी उठल्यानंतर आई गरम पाणी करून देते आंघोळीला. तिथं गार पाण्यानं आंघोळ करावं लागतं. आंघोळ केल्या चहा मिळतोय, नाश्ता मिळतोय, सगळ्या गोष्टी जागेवर मिळतात. पण एक वेळ आपण बाहेर पडतोय ना त्यावेळी समजते घरच्यांची पण किंमत कळते, सगळ्याच गोष्टींची किंमत कळते. स्वतःचं जेवण ज्यावेळी स्वतः बनवावं लागतं ना त्यावेळी कळतंय मग काय आहे नेमकं जीवन काय आहे. इतकं सोपं नाही भावा. चालायचं, असे पण दिवस काढता आले पाहिजे. मग गावाकडची ओढ. खरा त्रास होतोय त्या पोरग्याला जो गावात राहिलेला असतो ना, आणि ज्यावेळी गाव सोडून ज्यावेळी बाहेर राहायला येतोय त्यावेळी त्याला समजतं. त्याला मोकळ्या हवेत फिरायची सवय असते, रानमाळ बघायची सवय असते. आणि ज्यावेळी सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात ज्यावेळी अडकतो येऊन त्यावेळी त्याला कळतं आहे आपलं गाव काय आहे, आपली लोकं काय आहेत. तोपर्यंत त्याला कळत नाही. मग त्याला वाटतं माझं गाव लय भारी आहे, हे आहे ते आहे. पण मजबुरी असते प्रत्येकाची, काही ना काही तर समस्या असतात आयुष्यात, त्यामुळे त्याला सोडावं लागतं. पुरुषाचं जीवनच असं आहे हो, समजणार नाही पुरुषाची व्यथा कुणाला. चालायचं. साधारणतः आपल्याला अजून अर्धा किलोमीटर चालत जावं लागणार आहे. त्यानंतर एक प्लॅनिंग आहे आपल्या डोक्यात. 4 दिवस मी मित्राकडे गेलो होतो पुण्याला. आज पहिला दिवस होता कामावरती. जरासं ऑकवर्ड फील वाटायला तर कामावर, कारण 4 दिवस निवांत वेळ काढला होता. काम नकोसं वाटायला. पण म्हणून आज एक प्लॅनिंग करायचं विचारत आहे. माझ्या रूमवर आम्ही 3 जण राहतो आहे. एक नॉन महाराष्ट्रीयन आहे, दोघं पण नॉन महाराष्ट्रीयनच आहे, दोघं पण बाहेरचेच आहेत. एक कर्नाटकचा आहे, एक बिहारचा आहे. पण काही दोघं पण खरं फ्रेंडपासून चांगले दोघं जीवाला जीव देणार आहेत, प्रेमळ आहेत. त्यातला एक जो आहे ना तो कर्नाटकचा आहे, तो त्यानं टिफिन लावला. मी आणि जो दुसरा बिहारचा आहे तो भजनभाई म्हणतो, भजनपाल नाव आहे त्यांचं. आम्ही दोघं स्वतः हाताने खाम जेवण बनवतो. त्यामुळे आमच्या रूममध्ये कन्नड बोललं जातं, हिंदी बोललं जातं, मराठी बोललं जातं आणि भोजपुरी पण बोलतो आहे भजनभाई. त्यामुळे थोडंफार नॉलेज येते. जास्त करून आम्ही हिंदीच बोलतो आहे रूममध्ये. पण चालायचं, काय भावासारखं होतं आहे. मी तिघं पण विचार करायला आज रूमवरती काहीतरी स्पेशल बनवावं. त्यामुळं बघूया आता. भजनभाईंना फोन केला होता. भजनभाई म्हणजे तुमच्या हिशोबाने बघा काय करतात. मी विचार करू चिकन बनवावं. बरेच दिवस झालं चिकन बनवलं नाही. ज्या दिवशी मी पुण्याहून आलो होतो त्या दिवशी भजनभाईने आमशुद्ध नाव आहे त्याचं, कर्नाटकवाल्याचं. आमशुद्ध दोघांनी मिळून चिकन बनवलं. त्या दोघांच्या मध्ये मी घुसलो होतो बद्दल. मी विचार करतो आहे आज आपण स्वतः चिकन घ्यावं. बघूया कसं
चाललो आहे चिकनच्या दुकानावरती. अजून एकदा भजनबाईला फोन लावणार, काय करू दे, किती घेऊ दे, काय घेऊ दे, तिकडनं किती लागेल. आणि 2 मित्र आहेत माझे, त्यांना पण बोलवावं म्हणतो मी. ते नाही आलं तर त्यांना बनवून त्यांच्या रूमवरती पार्सल करावं असं म्हणतो, कारण त्यांच्याकडून पण आपल्याला मिळतं आहे कधी कधी. विसरायचं नसते कोणाला, आणि हीच आपली मराठी संस्कृती आहे, आपण कोणाला विसरत नाही. चालते, चल जाऊया चिकनच्या दुकानावरती गेल्यानंतर आपण बोलू पाहिजे. जवळपास आपण आता रूमच्या जवळ आलो, म्हणजे आपण जिथं राहतोय त्या ठिकाणी आलो जवळ. चिकन घेतलेलं आहे, त्यासोबत कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट म्हणजे आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर 2 लिंबू आणि 2 चिकन मसाल्याच्या पुड्या असं घेतलेलं आहे. भजनबाईनं विचारलं पहिल्यांदा काय काय घेऊ दे, त्याने जे सांगितलं ते घेतले. कारण रूमवरती काही कमी आहे काही जास्त आहे हे काही माहिती नाही मला, कारण 4-5 दिवस मी नव्हतो इथे. बाकीचं सगळं रूमवरती साहित्य आहे. तर रूमच्या जवळ आलो आपण, तुम्हाला मी दाखवतो रूम माझी. 1 मिनटं. हे आहे आपल्या रूमचं गेट. गेट उघडून असं वरती जावं लागतं आहे, आणि वरती आपण राहायला आहे. दाखवतो 1 मिनटं. रूममध्ये असं बंद केलं. असं वरती राहतो आपण. तर आता आलो आपण ती रूमवरती. हे असं किचन कट्ट्यावरती ठेवू, थोडंसं फ्रेश होऊ आपण, नंतर बाकीचा प्रोग्राम आपला चालू करू, जेवण वगैरे बनवायचं. तोपर्यंत एक थोडासा शॉर्ट ब्रेकनंतर आपण पुन्हा भेटू, चालते ना. आपण जो शॉर्ट ब्रेक घेतला होता ना, त्या शॉर्ट ब्रेकमध्ये आपण काय काय काम केलं ते पण तुम्हाला दाखवू. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आपल्या रूमच्या दुसऱ्या मजल्यावरून जो बाहेरचा जो नजारा दिसतो ना तो दाखवतो. एवढं काही खास नाही, पण आमचं मन रमलं देतं. तुम्हाला दाखवतो 1 मिनटं. हे बघू शकता माझ्या पाठीमागे असा विषय आहे. सगळं सिमेंटचं जंगल, बाकी काय नाही. आता तुम्हाला मी दाखवतो जे आपण शॉर्ट ब्रेकमध्ये काय काय कामं केली. मी स्वतः तर फ्रेश झालोच, त्याचबरोबर चला तुम्हाला दाखवतो काय काय केले. ही सकाळची भांडी पण फ्रेश करून घेतली, स्वतःही फ्रेश झालो आणि भांडी पण फ्रेश करून घेतली. कारण सकाळी काय होतं आहे, की सकाळी भजनबाई लवकर उठतात, स्वयंपाक बनवतात आणि ती भांडी तशीच राहतात. ती ड्युटी माझ्याकडे असते संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ करण्याची, आणि मी जे संध्याकाळी बनवते ती सकाळी भजनबाई क्लीन करते. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे. हे बघू शकता 5 कांदे कट केले आहेत, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, त्यामध्ये लसूण, त्यामध्ये चटणी थोडीशी मिक्स करून त्याची पेस्ट बनवली. अद्रक लसूण पेस्ट आहे. बाकीची आहे चिकन मसाल्यामध्ये यामध्ये आपण पाणी मिक्स करणार आहोत. पाणी मिक्स करून त्यानंतर जिरा पावडर आहे, हळदी आहे, चटणी आहे, आणि इथं आपलं हे चिकन आहे. आता आपण या भांड्यामध्ये जी कढई घेतली, आपण मोठं भांडं घेणार होतं, पण भजनबाई काय बोलले आपल्याला कढईमध्ये होतं आहे. तर यामध्ये आपण तेल घालणार आहोत. हे तेल आहे, आणि जरासं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जरासं कांदा फ्राय करून घ्या. मग कांदा त्या तेलामध्ये पूर्णपणे मिसळला पाहिजे, आणि त्यामध्ये आपण चिकन टाकणार आहोत.
चिकन खायसाठी तयार झालेलं आहे. आपण याला बंद करून थोड्या वेळ झाकून देऊ. त्यानंतर आपण